नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर बघा मैत्रिणींनो, आपल्या घरातला आता फराळ संपत आलेला असेल, काही शिल्लक असेल, कारण दिवाळी होऊन आता बरेच दिवस झाले। तर आता आपण काही दिवाळीचा फराळ 2-2 वेळा सुद्धा केलाय, काही एक वेळा सुद्धा केलेला आहे। आपल्याला ते करून करून कंटाळा येतो आणि घरातल्या मंडळींना खाऊनही येतो कंटाळा। त्यामुळे घरातल्या मंडळींची इच्छा असते की आता झणझणीत असं काहीतरी पदार्थ बनव। तर आता आपण काय करतो, काही गोष्टी आपण एक वेळेसच करतो फराळ आणि काही थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने आपण करतो। तसंच चकलीचं सुद्धा आपण पीठ जास्त दळून आणतो आणि थोड्या थोड्या आपण करतो, पण त्या सुद्धा आपण करून कंटाळा येतो। त्यामुळे पीठ आपलं नक्कीच शिल्लक असतं, कारण आपण पीठ जास्त दळून आणतो, कारण करू आपण कधीतरी करू, पण काय होतं नंतर करणं होत नाही आणि ठेवून ठेवून पीठ हे आपण फेकून दिलं जातं। तर याच पिठापासून आज आपण करणार आहोत छान असे झणझणीत असे तोंडाला चव येईल अशी थालीपीठ। चला तर मग आता मी भाजणीच्या पिठाचा व्हिडिओ अपलोड केलेला होता, त्याच पिठापासून आज मी थालीपीठ करणार आहे। चला लगेच सुरू करूयात। तर सर्वात प्रथम आपण वाटण वाटून घेणार आहोत। तर 4 वाट्या पिठाचं आपण थालीपीठ बनवणार आहोत, त्या अंदाजानुसार आपण वाटण काढायचं। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतली, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे जिरे घेतले। आता आपल्या चकलीच्या पिठामध्ये जिरे आणि धने ऑलरेडी होतेच, पण तरी मी थोडेसे टाकलेत, छान वास येतो। तर आता ते पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। आता पीठ मिक्स करूयात। तर 2 वाट्या मी चकलीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। तर ज्वारीचं माझ्याकडे नव्हतं तर बाजरीचं घेतलं तरीसुद्धा चालेल। म्हणजे 2 वाटी चकलीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ असं घ्यायचं आहे। तर आता आपल्या चकलीच्या पिठामध्ये कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ जास्त असतो, त्यामुळे कुरकुरीत होतात। तर ते जर आवडत नसेल, तुम्हाला मऊ जर थालीपीठ हवी असतील तर तुम्ही मात्र समप्रमाणात पीठ मिक्स करा, कारण 1 वाटी जर चकलीचं पीठ घेतलं तर 1 वाटी गव्हाचं, 1 वाटी ज्वारीचं असं तुम्ही घेऊ शकता। आता त्यामध्ये मी कोरडे जिन्सा घालते। तर हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे, मीठ घातलं आहे, नंतर आपण मिक्स करून घेतलं हे आता सगळं, हिंग घातला आहे थोडासा आणि हे छान असं कोरड्या जिन्सा एकत्र करून घेतल्या आहेत पिठामध्ये। आता त्यामध्ये आपण आता थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता तिखटाचं मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आता हे जे वाटलेलं वाटण आहे ते आपण घालायचं आहे। आता त्यामध्ये आपण आता एकदा मी त्यामध्ये आपला दुधी भोपळा जो आहे तो किसून घेतला आहे। तर 1 वाटी दुधी भोपळ्याचा किस त्यामध्ये घालते। तर तुम्हाला जर कोणत्या भाज्या आवडत असतील अजून तर त्या तुम्ही घालू शकता, गाजर, बीट, काकडी याही भाज्या तुम्ही किसून घालू शकता। आता वाटलेलं वाटण सगळं त्यामध्ये घालायचं आहे। आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता चमच्याने काय होणार नाही, आता हातानेच मी एकदा छान असं मिक्स करून घेते। आता थोडंसं मिक्स झाल्यानंतर आपण तेल घालायचं आहे। तर तेल थंडच आहे, गरम केलेलं नाही आहे। आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ जे आपल्याला मळायचं आहे ते पहिल्यांदा आपण घट्ट मळायचं आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे घेतलेलं आहे हिसळून। तर त्या पाण्यामध्येच आपण आता पहिल्यांदा हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि लागलं तर मग दुसरं घ्यायचं आहे। तर मी आता सगळं पीठ मळून घेतलं आहे त्या पाण्यात आणि आता वर थोडंसं पाणी मी घेतलेलं आहे। तर आता आपलं पीठ मळून तयार झालं। तर घट्ट मळायचं आहे, कारण त्यामध्ये आपण दुधी भोपळा घातला आहे, तर नंतर मग पाणी सुटून थोडंसं पीठ पातळ होतं। आता 10-15 मिनटं रेस्ट केल्यानंतर आता आपण बघा अशा पद्धतीने आपलं हे पीठ झालेलं आहे। तर आता लगेच आपण
थालीपीठं करायचे. आता त्यामध्ये थोडेसे तीळ घातलेत मी. तर आता हिवाळा आहे तर तीळ हे शरीरासाठी चांगलेच आहेत हिवाळ्यात. तर तुम्हाला आवडत नसतील तर स्किप केले तरीसुद्धा चालेल. तर आता मिक्स करून झाल्यानंतर आता लगेच मी एका पोळपाटावरती मोठं असं उपरणं आहे कॉटनचं, ते 4 पदर करून घेतलेत. पाण्यात भिजवून घेतलेलं आहे उपरणं. वरून थोडा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि पिठातला अगदी छोटासा उंडा घ्यायचा आहे. आता छोटे छोटे थालीपीठ करायचे आहेत, म्हणजे छान असे दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजले जातात. तर मोठे मोठे केले तर चांगले भाजले जाणार नाही किंवा आपण जास्त लवकर भाजले जाणार नाहीत, कारण त्याला भाजायला थोडासा वेळ लागतो. म्हणून छोटे छोटेच करणार आहोत. तर बघा आता हलक्या हाताने पाण्याचा हात घेऊन थोडंसं थापून घ्यायचं आहे. जास्त जाडही करायचे नाहीत आणि जास्त पातळही करायचे नाहीत. पाण्याचा हात घेऊन पसरवून घ्यायचे. आता त्याला मध्ये 4-5 ठिकाणी होल करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी त्याला तेल पाणी लागतं आणि छान भाजले जातात. आता तवा आपला चांगला तापला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि असंच आता हे 4 भाग जे उपरण्याचे आहेत ते दोन्ही टोकं धरून आपल्याला अगदी हलकसर तव्यामध्ये हे थालीपीठ टाकायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हळूच तव्यात टाकायचं आहे आणि आता त्याला सगळीकडून पाणी शिंपडायचं आहे. आता गॅस मध्यमच ठेवायचा आहे. आता वरून झाकण ठेवायचं आहे, त्याला 2-3 मिनिट झाकण ठेवूयात, म्हणजे या पाण्याने मस्त असं हे शिजलं जातं वाफेवरती. तर 2 मिनिटांनी पुन्हा झाकण काढायचं आहे. आता पुन्हा झाकण ठेवायचं नाही, तसंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईड. तेल सगळीकडून लावायचं आहे. तर बघा छान असं आपलं थालीपीठ आता भाजलेलं आहे दोन्ही साईडनी. बघा मस्त खरपूस असं झालं आहे. आता एक प्लेटमध्ये मी काढून ठेवते. आता अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरं पण मी थोडा व्हिडिओ फास्ट करून थालीपीठ दाखवते. आता त्याच पद्धतीने बघा छोटासा गोळा घेऊन ती पोळपाटावरती आपण थापून घ्यायचं आहे. आता मध्ये होल करून तव्याला तेल लावून हलक्या हाताने हळूच टाकायचं आहे. पाण्याचा शिंतोडा देऊन त्यावरती झाकण ठेवायचं आहे. पुन्हा 2 मिनिटांनी झाकण काढून आता झाकण न ठेवता भाजून घ्यायचं आहे. तेल लावून भाजायचं आहे. तर अगदी छान असे आपले हे थालीपीठ तयार होतात. आता दिवाळीचं फराळ गोड खाऊन फार कंटाळा आलेला असतो, त्यामुळे थालीपीठ हा एक ऑप्शन इतका छान आहे आणि बऱ्याच जणांना हे थालीपीठ आवडतं. क्वचित एखादे असे असतील की त्यांना थालीपीठ आवडत नाही. तर बघा आपण आता एक एक करून सगळे थालीपीठं करून घेतोय. तर अशा पद्धतीने आपले खमंग खुसखुशीत झणझणीत असे थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. खास त्याच्यासाठी भाजणी दळून आणण्याची गरज नाही. आपल्या चकलीच्याच पिठात पण छान असे थालीपीठ तयार होतात. आता हे थालीपीठ लोण्यासोबत, लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खूप छान लागतात आणि तसेही खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात. तर बघा हे घट्टसर ताजं ताजं छान असं दही आणि थालीपीठ खूप छान लागतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.